टी शर्ट घेताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एक, तुम्ही जर टी शर्टमध्ये खूप जास्त जाड दिसत असाल तर तुम्ही लेडीज टी शर्ट घालणं सोडून द्या, तुम्हाला जेंट्स टी शर्ट घालायचे आहेत. कारण की जेंट्स टी शर्ट हे जे असतात हे अगदी सरळ असतात आणि लेडीज टी शर्टला थोडासा असा एक कट असतो, त्यामुळे लेडीज टी शर्टमध्ये तुमचं पोट जास्त दिसते. तुम्ही जेंट्स टी शर्ट घातले तर यामध्ये तुमचं शरीर अजिबात दिसून येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लेडीज टी शर्ट किंवा कुठलेही टी शर्ट एवढ्या स्लीव्ज कधीच नसाव्या, स्लीव्ज ह्या एवढ्या असाव्या, यामुळे तुम्ही खूप जास्त जाड दिसत असतात. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट टी शर्टमधली, की जर तुमचं टी शर्टवर खूप जास्त पोट दिसत असेल तर त्याखाली टमी टकर घालायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, टमी टकर हे खूप जास्त कम्फर्टेबल असते. 150 ते 200 रुपयात टमी टकर तुम्हाला मेशो, फ्लिपकार्टवर मिळून जाते, ते तुम्ही नक्की वापरत चला. आता टी शर्टच्या कलरबद्दल बोलूया, की टी शर्टचे जे कलर आहे ते कसे निवडायचे. टी शर्टचे कलर बघा, तुम्ही जर ब्लॅक लोअर घालत असाल तर त्याच्यावर तुम्हाला ग्रे कलरचा टी शर्ट घालायचं आहे किंवा व्हाईट कलरचा टी शर्ट घालायचं आहे किंवा लाईट पिंक कलरचा टी शर्ट घालायचं आहे. जर तुमची लोअर ही ग्रे कलरची असेल तर तुम्हाला त्याच्यावर डार्क ब्लॅक कलरचं टी शर्ट घालायचं आहे किंवा मेहरून कलरचं टी शर्ट घालायचं आहे, ते त्याच्यावर जास्त उठून दिसेल. आणि असले रेड कलर, ग्रीन कलर, डार्क पिंक कलर, हे जे कलर असतात, मेहरून कलर, या कलरच्या टी शर्टवर तुम्हाला क्रीम कलरची लोअर घालायची आहे. यामुळे तुमचा जो लुक आहे तो खूप जास्त छान दिसतो आणि तुम्ही मॉडर्न आणि फॅन्सी दिसत असतात. आणि लक्षात ठेवा, जीन्सवर टी शर्ट घालायचे नाही, यामुळे तुम्ही जाड दिसतात. टी शर्ट हे लोअरवर घालायला बनले आहेत आणि जीन्सवर टॉप घालायचे असतात. जीन्सवर कसे टॉप घालावे हे मी तुम्हाला पुढच्या रीलमध्ये नक्की सांगेल. त्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.